मुंबई महानगरपालिकेच्या कुलाबा परिसरातील पालिकेच्या 2 शाळेच्या इमारती धोकादायक ठरून रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। यामुळे गेल्या 20 दिवसापासून 1,500हून जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। मी सध्या उभा आहे कुलाबा परिसरात आणि माझ्या मागे आपण पाहू शकता या 2 शाळा आहेत ज्या धोकादायक ठरून मुंबई महानगरपालिकेकडून रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेच्या या 2 शाळेमध्ये या संकुलामध्ये 2 इमारतीमध्ये 8 माध्यमाच्या विविध माध्यमाच्या शाळा या ठिकाणी कार्यरत होत्या। येथे सुमारे 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते। आधी एक इमारत धोकादायक घोषित करून त्या इमारतींमधील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं होतं। मात्र दुसरी इमारतीबाबत नोव्हेंबर 2024 मध्ये नादुरुस्तीचा निर्णय घेत या ठिकाणी 1 मे 2025 रोजी विद्यार्थ्यांना बसण्यास काही हरकत नाही असे सांगण्यात आले होते। मात्र जून महिन्याच्या अखेरीस या इमारतींना धोकादायक घोषित करून या रिकाम्या करण्यात आल्या आहे आणि त्यामुळे या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रश्न मोठा ऐरणीवरती आला आहे। गेल्या 20 दिवसापासून येथील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। प्रशासनाने या इमारतीचे दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहेत, पण अचानकपणे ती इमारत धोकादायक करून रिकामी केल्याने या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठं नुकसान होत आहे। आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटत असल्याने 200हून अधिक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये दाखल केलेले आहेत। तर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने या प्रकारचा अहवाल देखील दिलेला आहे। पालिकेच्या या नियोजन आणि गोंधळामुळे मुलांचे हाल होत आहेत। आता प्रश्न आहे की 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षणाचं काय होणार, त्याचबरोबर प्रशासन यांना पर्यायी जागा कधी उपलब्ध करून देणार। या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकार व सुरक्षेसाठी नेमकं पालिका प्रशासन व शाळा प्रशासन व शिक्षण अधिकारी नेमकं काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। मात्र 20 दिवसापासून आपले विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित असल्याने पालकांमध्ये देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।